पण शर्मिला वहिनी, राज ठाकरेंचा म्हणजे हे जे आक्रमक त्यांचं रूप जे स्टेजवर दिसतं ते तुम्हाला लग्नाच्या आधी माहिती होतं? तेव्हा तो ॲक्च्युली विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झाला होता माझ्या लग्नाच्या आधी. आणि तो माझ्या ते शिवसेनेत असताना पण आक्रमक व्यक्तिमत्व असाच होता. त्याच्यामुळे मला लग्नाच्या आधीपासून सवय होती. म्हणजे तुम्हाला त्यामुळे माहेरच्या वाघ असल्यामुळे तुम्हाला त्या आक्रमकतेची फार मला काहीच भीती वाटली नाही. पण म्हणजे या निमित्तानं तुम्ही भेटलात कुठं आणि कधी? मी तेव्हा रुपारेल पासआउट करून नोकरी करत होते आणि जेव्हा आपण कॉलेज सोडतो त्यावेळेला आपलं असं रविवारी मैत्रिणींना भेटूया असं म्हणून आम्ही मैत्रिणींना भेटायला गेलो होतो. आणि हा रुपारेललाच मित्रांवर होता, शिरीष पारकर होता त्याच्याबरोबर. तेव्हा त्यांनी माझी ओळख करून दिली होती. शिरीष पारकर आणि माझा कॉमन फ्रेंड होता. आणि तेव्हापासून हा मामा गेला लागला. तो कितीही सांगेल की नाही पण तोच माझ्या मागे लागला. पण मागं लागलं तर म्हणजे मग फोन चालू झाले, मागावर होता. पण त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हते. अरे लँडलाईन होते ना. मग घरी फोन करायचे? हो. आणि आमच्याकडे आमचं हिटलर बसलेले असायचे. पण मग म्हणजे नावासकट का आवाज बदलून वगैरे मैत्रिणीच्या आवाजात वगैरे असं? नाही, तसं काही नव्हतं. बरोबर टायमिंग ऍडजस्ट व्हायचं. आणि मग पण म्हणजे तुमचं लग्नही बऱ्याच लहान वयातच झालं ना? बालमजूर. म्हणजे मी नेहमी म्हणते की अमित जेव्हा ह्याच्या हातात असलेला पहिला जो फोटो आहे ना तर असं वाटतं ते बाजूच्या म्हणजे माझा काय झालं, पहिली गोष्ट म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे ती. त्याच्यामुळे पहिला लग्नाचा विचार तिच्या वयाचा झाला, माझ्या वयाचा नाही झाला. आणि त्या काळात म्हणजे 24चं लग्न म्हणजे मुलीचा बाबा व्हायलाच पाहिजे ना असं होतं. त्यामुळे तुझं काय वय ते तू बघ बाबा. आणि हिच्या बाबांना माहित नव्हतं की मी हिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. हो. त्याच्यामुळे दर वाढदिवसाला आम्हाला ते आठवून सगळं कॅल्क्युलेशन करून सगळं सतत पण सांगायला त्यांना लागायचं. डाऊट होता म्हणून ते दरवर्षी विचारायचे मग आता तू किती झालीस. आणि आमचा वाढदिवस 1 आठवड्याच्या गॅपने येतो. आता मग तो किती झाला तिथे मला पटकन आम्ही पण कन्फ्युज व्हायचो. पण तुमचं लग्न म्हणजे रीतसर घरामध्ये काही विरोध असं काही झालं नाही? काही नाही. पण तुमच्या मग लग्नामध्ये काही असं थ्रिल काही नाही. काही असं पळून जाण्याचा विचार वगैरे असं काही? कशासाठी? काहीतरी विरोध काहीतरी असं? नाही. कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे माझे बाळासाहेब काय, माझे वडील काय आणि माझे वडील एकदम खास मित्रच होते ना ते पहिल्यापासून. सुरुवातीपासून ट्रेनने जाणं एकत्र. त्याच्यामुळे मला माहिती आहे की हिचं माझी ओळख पण नव्हती. हा बाई आश्चर्य. त्यावेळेला बाळासाहेब जेव्हा अमेरिकेला गेले होते त्यावेळेला मला नक्की माहिती आहे की त्यांनी काही अनेक लोकांसाठी काय गोष्टी आणल्या. सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गोष्ट जर बाळासाहेबांनी कोणासाठी आणली असेल तर ती हिच्या बाबांसाठी आणली होती. त्यावेळेला त्यांनी हॅझलब्लॅड कॅमेरा आणला होता. मला अजून आठवते 2 कॅमेरे होते. त्यातला एक उद्धवसाठी होता, मामिया. उद्धव बरोबर होता त्यांच्या, पण उद्धवने मामिया घेतला होता आणि मोहन बागांसाठी हॅझलब्लॅड आणला होता. आणि त्याच्यामुळे त्यांची तशी घट्ट मैत्री पहिल्यापासून होती. त्याच्यामुळे बरं, मोहन बागांमुळे बाळासाहेब काय पप्पा काय हिला ओळखत होते. पण तुम्ही एकमेकांना ओळखत नव्हता? काय संबंध? भेटलो पण नव्हतो. मी ह्याची बहीण माझी मैत्रीण होती कारण आम्ही जेव्हा वडिलांवर पूर्वी पार्ट्यांना जायचो ना, आता ती प्रथा नाही आहे पण ते आम्हाला घेऊन जायचे आई वडील चला. तर त्या मी आणि जयू आम्ही कायम एकत्र बसलेलो असायचो कारण त्यांच्या त्या पार्ट्यांना आमची कोणाचीच ओळख नसायची. मग आम्ही दोघी बरोबर तिला भाऊ आहे हेही मला माहिती नव्हतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.